पुण्याचा कोपरे उत्तमनगर भागातील तरुणांची तहान भूक हरपली होती आणि डोळ्यात साठलेली भीती घेऊन ते तामिणी घाटाच्या धोकादायक वळणांवर आपल्या हरवलेल्या 6 जीवलग मित्रांचा शोध घेत होते. कारण सोमवारी 17 नोव्हेंबरच्या रात्री कोकणच्या सहलीसाठी निघालेली ही 6 पुरं मंगळवारची सकाळ उलटून गेली तरी ना कोकणात पोचली होती, ना त्यांचा कोणाशी संपर्क होत होता, ज्यामुळे त्यांच्या घरच्यांच्या काळजाचे पाणी पाणी झाले होते. ही कथा फक्त एका अपघाताची नसून गरिबीवर मात करून आपली स्वप्न पूर्ण करू पाहणाऱ्या साहिल गोठे आणि त्याच्या 5 मित्रांची आहे. ज्या 24 वर्षांचा साहिल गोठे हा प्रमुख होता, ज्याचे वडील आणि भाऊ रिक्षा चालवून कुटुंबाचा गाडा हाकत होते. पण साहिलने जिद्दीने एसके मोमोसचा व्यवसाय सुरू केला आणि अपार कष्ट करून बघता बघता 3 गाड्यांचा मालक झाला, ज्याने याच कष्टाच्या पैशातून स्वतःचं घर घेतलं आणि अवघ्या 20 दिवसांपूर्वी आपली स्वप्नातली थार गाडी खरेदी केली, ज्याचा त्याला आणि त्याच्या मित्रांना प्रचंड अभिमान होता. साहिलचे मित्र प्रथम चव्हाण, पुनीत शेट्टी, शिवा माने आणि कोळी कुटुंबातील 2 सख्खे भाऊ ओंकार व श्री कोळी हे सगळेच अत्यंत सामान्य परिस्थितीतून आलेले. कुणाचे वडील बिगारी काम करणारे तर कुणाची आई धुणाभांड्यांची कामे करणारी. पण मैत्रीच्या धाग्याने बांधलेले हे 6 जण साहिलच्या यशात सहभागी होते आणि साहिलने नवीन गाडी घेतल्याच्या आनंदात त्यांनी कोकण पाहण्याचा बेत आखला होता, जो त्यांच्या आयुष्यातील शेवटचा प्रवास ठरेल याची पुसटशी कल्पनाही त्याला नव्हती. सोमवारी रात्री उत्साहात ही पोरं पुण्यातून निघाली. मंगळवारी सकाळी कोकणातील रिसॉर्टवर पोचण्याचं नियोजन होतं, पण मंगळवारची दुपार झाली तरी रिसॉर्टवर कोणीच पोचलं नाही आणि त्यांचे फोनही लागेनात. तेव्हा रिसॉर्ट मालकाने पुण्यातल्या मित्राला फोन केला आणि खरी खळबळ उडाली. ज्यानंतर घरच्यांनी धावत पळत उत्तमनगर पोलीस स्टेशन गाठले आणि पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत मोबाईल लोकेशन ट्रॅक केले असता मंगळवारी मध्यरात्री 12:15च्या सुमारास त्यांचे शेवटचे लोकेशन तामिणी घाटात असल्याचे निष्पन्न झाले. हे समजताच पुणे पोलीस, स्थानिक मित्र आणि रेस्क्यू टीम्सनी तामिणी घाटात धाव घेतली. बुधवारी दिवसभर शोधाशोध करूनही काही हाती लागले नाही, पण दिवसाच्या शेवटी घाटातील एका अवघड वळणावर लोखंडी रेलिंग तुटलेले दिसले आणि पोलिसांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. ज्यानंतर तिथे त्वरित ड्रोन कॅमेरा उडवण्यात आला आणि त्या गडद अंधारात खोल दरीत गाडीच्या हेडलाईटचा एक भाग चमकताना दिसला, ज्याने तिथे उपस्थित प्रत्येकाचा थरकाप उडाला. रात्र झाल्याने बचावकार्य थांबवावे लागले, पण गुरुवारी 20 नोव्हेंबरच्या सकाळी 7 वाजताच रेस्क्यू ऑपरेशन सुरू झाले, ज्यात स्थानिक गिर्यारोहक आणि रेस्क्यू टीमचे जवान जीव धोक्यात घालून रॅपलिंगच्या सहाय्याने तब्बल 600 फूट खोल दरीत उतरले, जिथे त्यांना निसरड्या वाटा, काटेरी झुडपे आणि मोठ्या खडकांचा सामना करावा लागला. खाली उतरल्यावर जे दृश्य त्यांनी पाहिले ते अतिशय हृदयद्रावक होते, कारण नवी कोरी थार गाडी चक्काचूर होऊन पडली होती आणि त्या 6ही मित्रांचे मृतदेह गाडीच्या बाहेर फेकले जाऊन खडकांमध्ये आणि झाडाझुडपात विखुरलेल्या अवस्थेत पडले होते. प्राथमिक अंदाजानुसार गाडीचा वेग जास्त असल्याने आणि रात्रीच्या वेळी घाटातील वळणाचा अंदाज न आल्याने गाडी थेट 600 फूट खाली कोसळली असावी, ज्यामुळे क्षणात 6 तरुण मुलांचा जीव गेला आणि त्यांच्यावर अवलंबून असणारी 6 कुटुंबे उघडी पडली. प्रथम पुनीत, शिवा आणि कोळी बंधूंच्या जाण्याने त्यांच्या आईवडिलांचा म्हातारपणाचा आधार हिरावला गेला, तर शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या साहिलचा प्रवास यशाच्या शिखरावर पोचण्याआधीच संपला. दरीतून मृतदेह वर काढताना रेस्क्यू टीमलाही अश्रू आवरत नव्हते आणि जेव्हा हे मृतदेह वर आणले गेले तेव्हा उपस्थितांचा आक्रोश असं म्हणतात निनादला. कोकणची ट्रिप, नवीन गाडीचा आनंद आणि भविष्याची स्वप्न हे सगळं त्या तामिणी घाटाच्या काळोखात कायमचं गडप झालं आणि मागे उरली ती फक्त आठवण आणि कधीही न भरून निघणारी पोकळी, जी आपल्याला हेच सांगते की रस्त्यावरचा वेग आणि रात्रीचा प्रवास किती जीवावर बेतू शकतो.